नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, नागपूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे आणि ती म्हणजे नागपुरातील 9 मार्केट हे विकसित होणार आहेत. तर या मार्केटमध्ये कोणकोणत्या मार्केटचा समावेश आहे ते आपण बघूया. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील महापालिकेच्या जागांवर 9 ठिकाणी मार्केट विकसित करून पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे आणि यापैकी 6 मार्केट महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ म्हणजेच MSIDC मार्फत विकसित केले जाणार आहेत. यात कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, नेताजी मार्केट, इतवारी मार्केट, दही बाजार आणि डेंग दवाखान्याचा समावेश आहे. तर बुधवार बाजार, भांडेवाडी आणि गणेशपेठ येथील मार्केट महापालिका विकसित करणार आहे. हे सर्व मार्केट विकसित करण्याचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी कॉटन मार्केट परिसराची पाहणी केली आणि आयुक्तांनी कॉटन मार्केटमध्ये प्रस्तावित नवीन बाजारपेठेची जागा सुद्धा बघितली. त्यांनी या भागामध्ये काही ठिकाणाची आपल्या पद्धतीने तपासणी केली. तर मित्रांनो, इथे मनपाच्या काही जुन्या इमारतींचे सुद्धा निरीक्षण त्यांनी केले. मनपाच्या रियूज आणि रिसायकल म्हणजेच RRR प्रकल्प यामध्ये कार्यरत आहे आणि आयुक्तांनी यात पसरलेल्या कचऱ्याबद्दल